आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं मॅथ्स पार्ट सेकंड भाग 2 भूमिती या विषयामध्ये सगळ्यात तुम्हाला अवघड जातो तो चॅप्टर म्हणजे तिसरा सर्कल मराठी त्याला म्हणतात वर्तुळ. आपण सगळ्यात सिंपल टॉपिक आहे तो. फक्त तुम्ही जरा थोडेसे मन लावून जर पाहिलं आणि जर मनापासून स्टडी केला आणि मनापासून लक्ष देऊन जर ही व्हिडिओ तुम्ही पाहिली तर 100% तुम्हाला हा सर्कल टॉपिक अतिशय सिंपल वाटेल. फार महत्वाचे एक्झाम्पल बघा. जे महत्वाचे एक्झाम्पल आहे ते थोडक्यात मी देतो. तुम्हाला अशा प्रकारचे एक सर्कल देतील, त्याच्यामध्ये सी हा सेंटर पॉइंट, सेंटरला मराठीत म्हणतात केंद्रबिंदू, आणि ए बी ही त्याची काय आहे स्पर्शिका, जी वर्तुळाला बाहेरून स्पर्श करते, बाहेरून टच करते, त्याला मराठीत स्पर्शिका म्हणतात, इंग्लिश मध्ये टँजेंट म्हणतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला टँजेंट म्हणतात. मग पहिला तुम्हाला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी. कोण सीएबी चं माप किती. अरे काय आता किती सिंपल आहे. तुम्ही म्हणता सर इथं कोणच तयार होणार नाही, सीएबी कुठे कोणता जोडलंच नाही, अँगल सीएबी, तर काय करावं लागेल तुम्हाला हे जॉईंट करावं लागेल. आणि जॉईंट केलं की तुमच्या लक्षात येते की हा कसला अँगल असणार, किती असणार 90 डिग्री. का बरं परपेंडिक्युलर होतो ना. सेंटर पॉइंट आणि सर्कलवरचा पॉइंट यांना जॉईंट करणाऱ्या सेगमेंटला रेडियस म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू जर आपण जोडले तर त्याला त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. आणि ही त्रिज्या स्पर्शिकेला काय असते रे लंब असते. रेडियस टँजेंटला काय असते परपेंडिक्युलर असते. म्हणून अँगल सीएबी चं मेजर देताना डायरेक्ट 90 डिग्री लिहा. पण त्याच्या अगोदर तुम्ही हे जर लिहिलं रेडियस, मराठी मीडियम मध्ये काय लिहिणार रे त्रिज्या सीए, परपेंडिक्युलर टँजेंट एबी, मराठी त्याला स्पर्शिका एबी. म्हणून कोण सीएबी चा माप किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. पहिल्या अँगलचं उत्तर लिहायला काय अडचण तुम्हाला नाही. आता दुसरा प्रश्न तुम्हाला असं विचारतील, तुम्हाला त्यांनी रेडियस 6 सेंटीमीटर दिलेली आहे, त्रिज्या किती दिली त्यांनी प्रश्नामध्ये दिलेली बघा 6 सेंटीमीटर देतील. रेडियस तुम्हाला किती दिली त्यांनी 6 सेंटीमीटर. प्रश्नात दिलेले 6 सेंटीमीटर. आणि प्रश्न किरकोळ विचारला बघा. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट सी. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट सी फ्रॉम द टँजेंट or फ्रॉम द लाइन AB. फ्रॉम द लाइन AB. ह्या लाइन AB पासून ह्या पॉइंट C चं डिस्टन्स किती. आता तुम्हाला सिंपल आहे, लगेच उत्तर सांगता येणार. का बरं डिस्टन्स म्हणजे अंतर आणि हे सरळच येणार आहे, परपेंडिक्युलर आहे ना, त्यामुळे हे अंतरच असणार आहे. मग किती येणार 6. उत्तर एकदम सिंपल. मराठी प्रश्न काय विचारला बघा. बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर किती. बिंदू C चे केंद्रात म्हणजे रेषा AB पासून अंतर किती. आता मला सांगा C केंद्रबिंदू आहे का नाही, रेषा AB स्पर्शिका आहे का नाही, आणि हा परपेंडिक्युलर आहे का नाही लंब. मराठीत लंब म्हणतात त्याला, इंग्लिश मध्ये परपेंडिक्युलर लंब. त्याच्यामुळं उत्तर लिहायचं हाय कसा प्रश्न लिहायचा. बिंदू C चे रेषा AB पासूनचे अंतर बरोबर वर्तुळाची त्रिज्या. काय लिहायचं त्रिज्या AC किंवा C. त्रिज्या किती दिली तुम्हाला 6. सेम वाले काय देणार सांगा उत्तर. प्रश्न आहे कसा लिहायचा. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट C from line AB
is equal radius AC AC. is equal चिन्ह खाली इक्वल चिन्ह 6 सेंटीमीटर. प्रश्न आहे कसा द्यायचा? द डिस्टन्स च्या पुढचं वाक्य कुठपर्यंत? फ्रॉम द लाईन ए बी पर्यंत इज इक्वल कळलं सगळ्यांना? हो. बिंदू सी चे मराठी मध्ये बिंदू सी चे रेषा ए बी पासूनचे अंतर बरोबर वर्तुळाची त्रिज्या AC AC. मग त्रिज्या किती दिली तुम्हाला? 6 सेंटीमीटर. झालं उत्तर. किती सिंपल आहे. पहिला प्रश्न उत्तर कळलं तुम्हाला? हो. काय विचारला पहिला प्रश्न? कोण सीएबीचं माप 90 दिसतंय? हो. केंद्रबिंदू सी चं रेषा AB पासूनचं अंतर किती रे? जी आपल्याला त्रिज्या दिली ती 6. ओके. आता तिसरा प्रश्न लय किरकोळ विचारला बघा. तुम्हाला डिस्टन्स AB बरोबर 6 दिलेले आहे. डिस्टन्स AB बरोबर किती दिलेले आहे? 6 दिलेले आहे आणि डिस्टन्स BC विचारले. बरोबर किती? क्वेश्चन मार्क. या BC चं डिस्टन्स विचारले. आता मला सांगा हे AB 6 डिस्टन्स म्हणजे सांगतो ना, डिस्टन्स देताना दोन बिंदूच्या मध्ये स्वल्पविराम असतो. तुम्हाला हे 6 दिलेले, त्रिज्या 6 दिलेली तुम्हाला. बरोबर आहे का? हो. रेडियस आपल्याला 6 दिलेली आणि आता विचारले काय तुम्हाला? BC ची वेळ. मग मला सांगा हे दोन्ही बाजू एकरूप आहेत का नाही? हो. हो. हा कसला त्रिकोण होतो? काटकोन त्रिकोण तर आहे 90 अंशामुळे. आणि काटकोन त्रिकोण असून हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. त्याला मराठीत समद्विभुज. द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्याला आपण समद्विभुज म्हणतो. पण हा समद्विभुज असून कसा आहे? काटकोन. म्हणून त्याला मराठीत म्हणतात समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि इंग्लिश मध्ये म्हणतात आयसोसियल्स. आयसोसियल्स राईट अँगल ट्रायंगल. आणि त्याचं मेजर किती असतं माहितीये का? आयसोसियल राईट अँगल ट्रायंगलचं मेजर 45 45 90. 45 45 90. 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. लक्षात ठेवा. मग आता इथं काय लिहायचं बघा? AB is equal to AC. कारण काय? is equal to 6 सेंटीमीटर. गिवन दिले आहे. मग therefore AB congruent AC किंवा AB is equal to AC दोन्ही कसे समान आहे. therefore triangle CAB is an isosceles right angle triangle. Therefore triangle CAB हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. किंवा in triangle CAB is an 45 90 डिग्री. तो काटकोन त्रिकोण झाला 50 90 अंश मापाचा. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी त्याचं तुम्हाला एक आपण ऍक्टिव्हिटी पाठ करून घेतली होती बघा. कशी सांगा? AC बरोबर AB बरोबर 1/2 1/2 या दोन बाजू एकत्र बसल्या सूत्र नाही केलेलं आपण. आठवते तुम्हाला ते? मग सांगा AC बरोबर AB बरोबर 1/2 कर्ण त्याचा गुणुले कर्ण काय BC. आता आपल्याला BC ची लांबी काढायची. AC आणि AB दोघांची लांबी 6 दिली मग एकच 6 आहे. इज इक्वल 1/√2 into BC. आता आपल्याला BC ची व्हॅल्यू काढायची. डिवाइड रूट 2 इकडे काय होणार? हे भागिले वर्गमूळ 2 इकडे काय होणार? गुणिले होणार. म्हणजे 6/2 बरोबर काय करणार? BC. कळलं सांग? काय शंका घ्यायच्या? नाही कळलं रिवर्स जाऊन टॅकला जाऊन तुम्ही परत ऐकू शकता आणि पाहू शकता. काय शंका आहे का? उत्तर कसं द्यायचं कळलं तुम्हाला? हे 6 दिलेले आहे, गिवन दिले आहे, मराठीत दिले आहे, इंग्लिश मध्ये गिवन. म्हणून हे दोन्ही समान असल्यामुळे ट्रायंगल CAB इज एन आयसोसियल राईट अँगल ट्रायंगल.
मराठी मीडियममध्ये त्रिकोण सीएडी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. त्याला वाटलं सर आकडा 1 टाका आणि मग हे लिहायचं. आता त्याच्या पुढचं बघा, तुम्हाला त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारला माहितीये? त्याच्या पुढचा प्रश्न विचारलाय कोण एबीसी चा मेजर आणि व्हाय किती, अँगल एबीसी चा मेजर विचारले. कोण सांगताय? अँगल मधला बिंदू बी कुठला आहे हवा ही, ह्या कोणाचं माप किती आहे ना? मग सांगितलं होतं तुम्हाला मी 45 डायरेक्ट लिहा. बाकी दिसेल तुम्हाला मार्क मिळणार. अँगल एबीसी इक्वल टू 45 त्याला रिझन फ्रॉम 1 तुम्हाला आकडे टाका म्हणलं ना आयसोशियल ट्रायंगल ट्रायंगलला हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे आणि आम्हाला माहित नाही बाय थेरम प्रमेय का जर दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात. हे दोन बाजू एकरूप आहेत ना, त्या बाजू समोरचे कोण एकरूप असतात. मग आता ह्याचं 90 अंश म्हणलं राहिलेल्या दोन कोणांची बेरीज पण 90 म्हणजेच त्या 90 एकरूप म्हणले ह्या दोघांचं किती आता 55. अवघड आहे का? समजलं सगळ्यांना? ओके. आता याच्यानंतर या पॉइंट मधला महत्वाचा प्रश्न एक बघा, सिंपल आहे तो असा. तुम्हाला म्हणती एक इन द फिगर O इज द सेंटर पॉइंट ऑफ सर्कल, O हा सेंटर पॉइंट सांगितलेला बघा आणि तुम्हाला म्हणती फ्रॉम पॉइंट R पासून सेगमेंट RN आणि RN आर टँजेंट. इथून अशा दोन टँजेंट आलेले आहेत. त्याला नाव दिले बघा, इकडे M इथं N इथं R आणि पुढे काय दिले बघा OR is equal to 10 सेंटीमीटर. OR ची लेंथ किती दिली आहे? 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि काय दिले बघा रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. रेडियस म्हणजे काय माहिती आहे मराठी मीडियम मध्ये त्रिज्या दिली तुम्हाला 5 त्रिज्या. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात रे? रेडियस दिली तुम्हाला 5 सेंटीमीटर. आणि प्रश्न पहिला विचारलाय व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट. प्रत्येक वर्तुळाच्या स्पर्शिकेची लांबी किती? स्पर्शिकेची लांबी. आता मला सांगा ह्या बाह्य बिंदूतून स्पर्शिका काय लागतं नाही घ्या? बरोबर आहे का नाही? आता त्रिज्या कोणाला म्हणणार ह्याच्यात सांगा बरं? रेडियस. केंद्रबिंदू कोणता आहे? ओ. वर्तुळावर बिंदू कुठला दिसतोय? आर आहे का वर्तुळावर? कुठला कुठला आहे? यम आणि ओ च्या ती काय असणार आहे? त्रिज्या. ती किती दिली आपल्याला? 5. ओ एन सुद्धा काय होणार आहे? त्रिज्या. का त्रिज्या? कारण एन सुद्धा कुठे बिंदू आहे? वर्तुळावर आहे. केंद्रबिंदू वर्तुळाचा बिंदू जोडला की त्याला काय म्हणतात? त्रिज्या. इंग्लिश मध्ये रेडियस. बोल आता याच्यात काय शंका आहे का? आता तुम्हाला माहिती आहे इथे किती अंश कोण होतो रे? 90. का बरं? ही त्रिज्या आणि स्पर्शिका रेडियस आणि टँजेंट हे काय थेरम परपेंडिक्युलर असते. नेहमी रेडियस टँजेंटला परपेंडिक्युलर असते. लक्षात ठेवा त्रिज्या स्पर्शिकेवर काय असते? लंब. लंब म्हणजेच काय असतो? काटकोन. आता मला सांगा ह्या काटकोन त्रिकोणात ही बाजू 5 आहे ही 10 आहे. इथं मी काटकोन त्रिकोणात ही बाजू 5 आहे ही 10 आहे. हा कर्ण आहे का नाही? कर्ण. इथं 90 अंशाचा कोण आहे मला त्या समोरची बाजू कर्ण असते. इथं 90 अंशाचा कोण आहे त्या समोरची बाजू कर्ण असते. म्हणजे कर्ण 10 दिला आहे एक बाजू 5 दिली आहे. दोन्ही ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत. आता मला सांगा तुम्हाला ह्याचं माप काढायचं. याचं माप काढताना म्हणजे लांबी काढायची ना तुम्हाला त्या दोन्ही टँजेंटची एकच येणार एक सारखी. आता कशी काढायची? पहिल्यांदा सांगायचं सेगमेंट OM परपेंडिक्युलर टू टँजेंट यमा. मराठी मीडियममध्ये सेगमेंट म्हणजेच काय रे? रेख OM लंब स्पर्शिका यमा. मग मला सांगा इथं हा काटकोन झाला का नाही? बरोबर आहे का नाही? मग लंबमुळे काटकोन झाला. मग इन ट्रायंगल त्रिकोण घ्या OM R. मराठी मीडियम मध्ये इनच्या जागेला काय लिहिता तुम्ही रे? मध्ये. तुम्ही इन लिहायचं कारण नाही. त्रिकोण OM R मध्ये. आता मला सांगा
कोण m किती अंशाचा आहे 90 अंश बरोबर आहे का नाही कोणाचं माप आहे ना ते आता OM ची लांबी किती दिली तुम्हाला 5 कर्ण इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात हायपोटेनियस काय हायपोटेनियस सांगा OR आहे ना OR ची लेंथ किती दिली तुम्हाला 10 मग मला सांगा ह्या OM ची लांबी कर्णाच्या निम्मी काय आहे हो ह्या OM ची लेंथ OR च्या काय आहे निम्मी काय आहे मग बाय कॉन्व्हर्स 30 60 90 थेरम बाय कॉन्व्हर्स सेम वॉलेंट काय लिहायचं वाक्य काय नीट ऐका बाय कॉन्व्हर्स 30 60 90 थेरम मराठी मध्ये 30 60 90 अंशाच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार की ज्या बाजूची लांबी कर्णाच्या निम्मी असते त्या बाजू समोरचा कोण म्हणजे ह्या OM च्या समोरचा कोण जो आहे कोपरा तो किती अंशाचा असतो 30 किती अंशाचा असणार आहे 30 अंशाचा म्हणजेच कुठल्या कोणाचा माप 30 कोण MRO कोण MRO बरोबर अँगल MRO is equal to 30 डिग्री त्याला रिजन लिहायचं बाय कॉन्व्हर्स 30 60 90 थेरम का नुसतं बाय थेरम लिहिलं तरी चालेल प्रमेयाच्या व्याख्यानुसार काय सांगता याच्यामध्ये आता मग मला सांगायचं 30 आहे मग ह्याच्यात एका अँगलचं माप 90 दुसऱ्या अँगलचं माप 30 पण रिमाइंडिंग अँगल MOR किती हो 60 मग therefore खाली काय लिहावं तुम्ही ह्याच्या रिमाइंडिंग अँगल मराठी मध्ये उरलेला कोण MOR बरोबर 60 डिग्री आता मला सांगा 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू किती असते आपल्याला ही बाजूची लेंथ पाहिजे ना सांगा सूत्र मग 60 डिग्रीच्या अपोजिट साइड MR इज इक्वल MR बरोबर वर्गमुळात 3 छेद 2 सांगा बरं वर्गमुळात 3 छेद 2 गुणिले कर्ण हायपोटेनियस इंग्लिश मध्ये हायपोटेनियस म्हणतात मांडित कर्ण म्हणतात बरोबर आहे ना आता ह्या 90 डिग्री अँगल वाला कर्ण कोणता OR काय गुणिले OR आता MR ची लेंथ दिली का आपल्याला नाही इथं लिहायचं बाय 30 60 90 थेरम 30 60 90 च्या प्रमेयानुसार लावायचं ना MR is equal to √3/2 into OR ची लेंथ किती दिली तुम्हाला 10 मग MR बरोबर किती येणार सांगा पाहू √3 5 into √3 बोला काय सांगायचं मग MR ची लेंथ किती आली 5√3 आता मला सांगा ह्याची 5√3 मला ह्याची सुद्धा 5√3 the length of tangent segment drawn from external points are equal म्हणजे बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेची लांबी कशी असते समान बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते सेमवाल्याचं वाक्य पाठच पाहिजे ते आपल्याला थेरम सुद्धा बघा पाठांतरला the length of tangent segment drawn from external points are equal external म्हणजे बाहेर points are equal the length of tangent segment drawn from external points are equal therefore Rm is equal to Rm therefore 5√3 याला रिझन द्या बाय थेरम
नाही काय कळतं माहितीये ना, प्रमेय दिसतं मराठी मीडियम वाले का म्हणतात उई प्रमेय अवघड आहे का? नाही. समजून घेतलं तर लय सोपं आहे, नाहीतर लय अवघड आहे. आता बघा आता दुसरा प्रश्न याच्यात काय विचारला माहिती आहे का तुम्हाला? कोण MROचं मग फाइंड मेजर अँगल MRO सांगा. मगाच काढला आपण MRO किती हो? 30 डिग्री. इथं गेलं की आपण गेलं का नाही? परत एकदा काय बिघडते त्याला नंबर 2 टाकून फ्रॉम त्याला आकडा एक टाक वाटलं सर फ्रॉम 1 झालं. एक वरून मराठी मीडियम आले वरून खालून नाही वरून. आता पुढचा प्रश्न काय विचारला माहितीये का? तिसरा व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? सांग MRN चे मेजर किती? MR हा 30 डिग्री हा सुद्धा 30 डिग्री का टू ट्रायंगल का म्हणतात कॉमन लेट्स येतं अँगल MRN इज इक्वल टू 30 प्लस 30 therefore 60. त्याला रिझन द्यायचं असेल तर काय करणार? प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन अँगल प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन अँगल अरे प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन अँगल कोणांच्या बेरजेचा गुणधर्म अरे कोणांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. दोन कोणांची बेरीज केली ना मग तो बेरजेचा गुणधर्म किती सिंपल आहे. प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन अँगल काय सांगायच्या मध्ये. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न प्रॅक्टिस सेट 3.1 मधलाच घेतलेला आपण. आता तुम्हाला परीक्षेत मोस्ट इम्पॉर्टंट अजून काय एक्झाम्पल येतात बघा ह्या चॅप्टर मध्ये. सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतील व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट. आता टँजेंट कुणाला असतात? चौकोनाला असतात का ट्रायंगलला असतात का सर्कलला असतात? टँजेंट म्हणलं की आपण एक चिठ्ठा काढायचा असेल सर्कल. शेंगवारे पहिल्यांदा समजून घ्या व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट. मराठी मीडियममध्ये दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती? की ज्या वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या किती दिली तुम्हाला त्यांनी? 4. त्रिज्या मराठीत म्हणतात इंग्लिश मध्ये रेडियस किती दिली आहे? ज्या वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेमी आहे त्या वर्तुळाच्या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर. समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती? समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती? फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट. आता पॅरलल टँजेंट म्हणजे कशा? त्या स्पर्शिकामध्ये बाहेर चिन्ह टाकणार पाहिजे ना. आता ह्या पॅरलल काय अशी करणार का? समांतर रेषा ह्या रेषेला समांतर रेषा खालीच करणार अशी ओके नाही. आणि ह्याच्यात अंतर विचारले मग अंतर काढताना ही काही मी अंतर. आता मला सांगा इथं 90 अंशाचा कोण तयार होणार? इथं 90 अंशाचा कोण तयार होणार? मग त्याची सरळ रेषा आहे का नाही? आणि ती सेंटर मधून येते ना म्हणून तो परपेंडिक्युलर आहे म्हणून तो रेडियस आहे. मग दोन रेडियसची काय करणार? वजाबाकी बेरीज. मग टू पॅरलल टँजेंट टू द डिस्टन्स ऑफ टू पॅरलल टँजेंट. उत्तर कसं लिहायचं? द डिस्टन्स ऑफ टू पॅरलल tangents is equal to diameter of circle. Diameter of circle. Diameter म्हणजे काय? 20 radius. 20 radius म्हणजे किती? 4.5 गुणिले 2 चा गुणाकार 9 सेंटीमीटर. मराठी मीडियम मध्ये काय लिहिणार? दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर बरोबर वर्तुळाचा व्यास. कनिष्ठ व्यास व्यास नाही व्यास व्यास. समांतर स्पर्शिकांमधील अंतर बरोबर व्यास. आणि व्यास काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट. मग व्यास बरोबर काय? 2 गुणिले त्रिज्या. मग 2 गुणिले 4.5 म्हणजे किती येणार? 9. काय सांगताय याच्यामध्ये? आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गणित तुम्हाला माहिती आहे. 100% परीक्षेला पडतो आणि पडणारे म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. मग ते भले तुम्हाला चूज द करेक्ट आन्सर मध्ये सुद्धा येऊ शकतो. कसं? टू सर्कल हॅव्हिंग रेडियस. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियस तुम्हाला देतील. हॅव्हिंग रेडिया 3.5 and 4.8 टच each other internally and find the distance between their centers. हा लय महत्त्वाचा प्रश्न आहे.
कसा बघायचा? टू सर्कल having radii 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their center. Between their centers. मराठीमध्ये म्हणले काय? दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या. दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या किती दिलेले आहेत? 3.5 आणि 4.8 सेमी आहे. तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. 100% प्रश्न पडणार परीक्षा. आता मला सांगा वर्तुळांच्या काय दिल्या तुम्हाला? त्रिज्या दिल्यात का नाही? त्रिज्या लक्षात काय घ्यायचं आपण? R1 बरोबर 3.5 सेमी. मराठीमध्ये मला सेमी सेम आले सी आणि सेम आले एन. R2 बरोबर किती घ्यायचं? 4.8 सेमी. मराठीमध्ये मला सेमी सेम आले सी मानू मराठीमध्ये मानले आणि सेम आले लेट. त्रिज्या अक्षर मानले ना तर मानू. आता दोन वर्तुळे कशी येतील? इंटरनली टच इच अदर इंटरनली. आंतरस्पर्शी दोन वर्तुळे कशी येतील? आंतरस्पर्शी. मग त्याची आकृती कशी? अंदाजे गोल काढायची बरं का अशी दोन. त्यासाठी एक 5 रुपयाचा ठोकळा आणि एक 2 रुपयाचा ठोकळा मोठा घेऊन जायचा खिशात. पेपरला जाताना डोक्यातच ठेवायचं. अशा आकृती काढायची. आता हे आंतरस्पर्शी झाली इंटरनली. एक्सटर्नली शब्द आला बाह्य स्पर्शी म्हणलं तर बाह्य स्पर्शीची आकृती कशी असते? हे कसे सर्कल दोन्ही पण एक्सटर्नली त्याचे बाह्य स्पर्शी आणि हे आंतरस्पर्शी. आता तुम्हाला परीक्षेत कधी कधी आंतरस्पर्शी विचारतील किंवा ह्या आंतरच्या जागेला कधी कधी बाह्य शब्द येईल. दोन बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या. इंटरनली विचारली कधी कधी एक्सटर्नली. कधी इंटरनली कधी एक्सटर्नली. इंटरनली म्हणलं की असं, एक्सटर्नली म्हणलं की अशी आकृती, आंतर म्हणलं की असं स्पर्शी आणि बाह्य स्पर्शी म्हणलं की अशी आकृती. आणि काय विचारलंय? त्याच्या केंद्रातला अंतर. हो मला सांगा ह्याला काय म्हणतात तुम्ही वर्तुळाची? त्रिज्या म्हणणार का नाही का? केंद्रबिंदू वर्तुळावरचा बिंदू काय म्हणतात त्याला? त्रिज्या. आणि ह्याला पण काय म्हणणार तुम्ही? मग ह्या दोन त्रिज्यांची काय करायची? बेरीज. दोन त्रिज्यांची काय होते इथं? पण कधी? ज्यावेळेस दोन वर्तुळे बाह्य स्पर्शी असतील त्यावेळेस. ज्यावेळेस टू सर्कल एक्सटर्नली टचेस असतील त्यावेळेस. पण इंटरनली असलं काय करणार? मग वजाबाकी. आंतरस्पर्शी असले की वजाबाकी. आणि ब ब बेरजेचा मराठीमध्ये मला हे केंद्रातला अंतर काढताना बाह्य स्पर्शी ब आहे ना. ब कशात असतो? बेरजेचा. कळतंय ना? ब ब बेरजा. आंतरस्पर्शी विचारली तो ब आहे का? बेरीज करायची का? वजाबाकी. ते बी टेक्निक लक्षात ठेवा. लक्षात आलं? मग मला सांगा आता उत्तर लिहिताना कसं लिहायचं? आपल्याला विचारलंय काय प्रश्न? इंटरनली. विचारलाय काय प्रश्न? आंतरस्पर्शी. त्रिज्या मानता येईल का? R1 बरोबर 3.5, R2 बरोबर 4.8. सेम वाल्यांना सुद्धा R1 घ्यावं लागणार. मराठी मीडियम वाल्यांना सुद्धा R1 आणि R2 घ्यावं लागणार. आकृती काढता येईल. आता उत्तर लिहिताना काय लिहायचं? प्रश्न
फाईन. तरच्या पुढचं वाक्य त्यांच्या केंद्रातील अंतर. बरोबर. त्यांच्या केंद्रातील अंतर. बरोबर. सेम आले फाईनच्या पुढचं द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. बरोबर. इज इक्वल. आता मोठ्या वजाबाकी करायची ना आपल्याला. मोठ्या त्रिज्यातनं लहान त्रिज्या वजा करायची. आता मला सांगा 3.5 मोठं का 4.8 मोठं? मग R2 मधून R1 काय करायचं? वजा. R2 वजा R1. R2 किती दिले? वजा R2 किती दिले? वजाबाकी केली तर 1.3 सेंटीमीटर. 1.3. काय सांग काय त्याच्यामध्ये फार महत्वाचं उदाहरण आहे बघा हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अतिशय महत्वाचं. IMP मग तुम्हाला इंटरनली किंवा एक्सटर्नल. हा जर तुम्हाला बाह्यस्पर्शित शब्द आला, इंटरनलीच्या ऐवजी एक्सटर्नली शब्द आला, तर इथे त्रिज्याची काय करायची? बेरीज. किती येणार? 8.3. कसं बघा की 4.8 अधिक 3.5. कळलं सगळ्यांना? अवघड आहे हे. 2 पैकी 1 परीक्षेत 100% प्रश्न पडतो आणि पडणार आहे. हे वाक्य विसरू नका. आता याच्यातले अजून महत्त्वाचे प्रश्न कुठले? तर बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की चला पुढे घेतले कंटिन्यू. आता बघा हा एक प्रश्न लय महत्त्वाचा आहे. परीक्षेला बऱ्याच वेळा पडलेला आहे आणि पडणार आहे. इथे केंद्रबिंदू देतात, इथं असं देतात, इथं असं देतात. चाचा डी बिंदू य मध्ये ई आणि इकडं जी. आणि तुम्हाला काय म्हणलं माहितीये का? सी केंद्रबिंदू या सेंटर पॉइंट आहे. आणि त्यांनी काय केलं बघा अँगल ECF बरोबर 70 अंश. मेजर R DGF बरोबर 200. मराठी मीडियम वाले आर्क ला काय म्हणतात रे? कंस. कळतंय ना? आणि फाईन काय काय करायचं बघा. काय मेजर R DE आणि मेजर R DE हे 2 विचार आहेत. फार सिंपल प्रश्न आहे. मनापासून लक्ष द्या. लगेच समजणार. काय काय दिलंय आपल्याला? अँगल ECF. कुठे? अँगल म्हणजे कोपरा, कोण. मधला सी बिंदू कशा माहिती? ECF या कोणाचं माप किती दिले आपल्याला? 70 अंश. अजून काय दिलं रे? मेजर आर्क. मेजर म्हणजे माप. मराठीत माप म्हणतात, इंग्लिश मध्ये मेजर म्हणतात. आर्क म्हणजे त्याला मराठीत कंस. काय म्हणतात त्याला? कंस मराठीत म्हणतात. माप कंस DGF मराठीत म्हणतात. आणि इंग्लिश मध्ये मेजर आर्क DGF. कुठे DGF का पहा. DGF किती दिलेला आहे तुम्हाला? हा सांगा. 200 दिलेला आहे. आणि विचारलंय काय? मेजर आर्क. आर्क म्हणजे काय मराठी मीडियम वाले? कंस. माप कंस काय विचारलाय? DE. हा याचं मेजर विचारलंय. आता मला सांगा एक तुम्हाला नियम माहित नसेल की ह्याला केंद्रीय कोण का म्हणतात रे? कारण हा केंद्रबिंदू आहे ना. पण कोण ECF ला केंद्रीय कोण म्हणतात? कसला कोण म्हणतात? केंद्रीय. कारण केंद्रापाशी झालेल्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात? इंग्लिश मध्ये सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. अँगल ECF कसला आहे? सेंट्रल अँगल. केंद्रीय कोण. आणि त्या केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या समोरील लघु कंसाचं माप कसं असतं? समान. सेंट्रल अँगल and its corresponding minor arc are equal.
मग मला सांगा ह्या EF या आरचं मेजर किती येणार आहे ह्याचं? हे तर 70 मध्ये येते सुद्धा 70. कळलं का? उत्तराची सुरुवात C is the center point of circle. C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. हे पहिलं वाक्य लिहायला या लगेच पटपट लिहायचं म्हणजे तुमचा सराव होईल. मग खाली लिहायचं वाक्य आहे अँगल ECF is equal तो अगोदर मेजर आर्क आपल्याला विचारला हे काढू ना आपण मेजर आर्क EF आर्कला मराठी मीडियम वाले कंस म्हणतात is equal angle ECF त्याला कारण लिहा गुणधर्म मराठी मीडियम वाले गुणधर्म मानसे वाले बाय प्रॉपर्टीज कुठली प्रॉपर्टीज सेंट्रल अँगल आणि इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क आर इक्वल मग therefore मेजर आर्क EF किती येणार सांगा 70 डिग्री आणि अँगल ECF कितीला 70 मग आता आपल्याला ह्या आर्कचं माप विचारलं बरोबर आहे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 त्यात ह्याचं माप किती 200 आणि ह्याचं माप किती आलं 70. मग 270 कशात वजा करायचं 360 मध्ये राहिलेलं माप कोणाचं असणार मेजर आर्क डी माप कंस डी मग लिहायचं कसं वाटतं जर तिन्ही कंसांची बेरीज 360 सांगा अगोदर तिन्ही आर्कची सम 360 सांगा मेजर आर्क कुठला डी पाहिजे ना आपल्याला डी लिहू अगोदर डीई प्लस मेजर आर्क डीजीएफ प्लस मेजर आर्क ईओ इज इक्वल टू पूर्ण सर्कल झालं ना 360 मराठी मीडियम वाले फक्त आर्कचे शब्द देतात कंस 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 कळते आता टाका आपल्याला मेजर आर्क डी दिलाय का आपल्याला नाही काढायचा त्यामुळे जसच्या प्रश्न मराठी मीडियम वाले कंस आधी चिन्ह आहे तसं मेजर आर्क डीजीएफ किती दिला आपल्याला 200 ईएफ किती आला आपल्याला 70 बरोबर 300 आता ह्या दोघांची बेरीज करून तिकडे गेल्यावर काय होणार वजा होणार ना आधी तिकडे गेल्यावर इथं काय राहणार मेजर आर्क डीई मराठी मीडियम वाले कंस बरोबर 360 वजा दोघांची बेरीज तिकडे गेल्यावर वजा झाली ना कळतंय ना 270 270 270 हे 270 तिकडे गेल्यावर वजा मेजर आर्क डीई बरोबर किती येणार ते 360 मधून 270 गेल्यावर 90 अंश काढायचं आता तिसरा ट्रायंगल तुम्ही स्वतःहून मनाने काढायचा काय विचारलं बघा मेजर आर्क डीईएफ कुठे मेजर आर्क डीईएफ डीईएफ किती येणार 90 अधिक 70 90 अधिक 70 ऐका ना सोपं मेजर आर्क डीईएफ इज इक्वल मेजर आर्क डीईएफ इज इक्वल 90 प्लस 70 90 अधिक 70 कसं लिहायचं कळलं ना जमलं ना सांगा बरं याच्या खाली हा मेजर आर्क डीईएफ मराठीत काय म्हणतात त्याला माप कंस माप याला माप म्हणतात माप कंस डीईएफ बरोबर 90 अधिक 70 म्हणजे किती येणार 160 कुणाचं मेजर झालं हे माप कंस डीईएफ कळलं सगळ्यांना अशा प्रकारे हे महत्त्वाचं उदाहरण आहे बघा 3.3 मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये अजून त्याचे दोन पण उदाहरणं महत्त्वाची पण मला जर महत्त्वाचं वाटतं ते घेतलेले ते दोन्ही पण महत्त्वाचे कदाचित येतील परीक्षेला पण मला जे महत्त्वाचं वाटतं थोडक्यात ते घेतोय लक्ष देतंय आता आपल्याला पुढच्या प्रश्न पॉइंट कडे जायचंय पण किती वेळ समजलं हे आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचं एक्झाम्पल
पहा या ठिकाणी बाळांनो सगळ्यात महत्वाचं पुढचं एक आहे बघा 100% परीक्षेला पडणार एक्झाम्पल ते म्हणजे काय हे बघा आकृती काढते मी अगोदर 3.4 मधलं प्रॅक्टिस आहे 3.4 मधलं पहिले एक्झाम्पल घेतोय त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा महत्वाचं वाक्य प्रश्न असा बघा ओ हा केंद्रबिंदू आहे मराठी मीडियम वाले सेम वाले ओ इज द सेंटर पॉइंट है की नाही आणि जीवा AB ची लांबी त्रिज्ये समान आहे जीवा AB ची लांबी त्रिज्ये एवढी आहे सेमले वाक्य काय बघा लेंथ ऑफ chord AB length of chord AB is equal to the radius of the circle and find काय विचारले बघा आता आकडा 1 अँगल AOB आकडा 2 अँगल ACB आकडा 3 RAB आकडा 4 RACB बघा आता मराठी मीडियम वाले आर्क म्हणले की लक्षात ठेवा कंस आता बघा सगळं लक्ष द्या लय सोपं एक्झाम्पल आहे हे ह्याच्यात एक बी माप दिसणार 4 माप विचारले घाबरायचं आता पहिल्यांदा मला सांगा उत्तराच्या सुरुवातीला हा दिलेला प्रश्न हितपर्यंत जसाच्या तसा लिहायला बघून काय अडचण सगळं आहे असा उतरून काढायचं लावायचंच काय सगळं मराठी मीडियम वाल्याने सेम वाल्याने सुद्धा फक्त हे लिहायचं का आता ह्याच्यात इम्पॉर्टंट काय सांगितलंय की जीवा AB ची लांबी जीवा म्हणजे काही जीवा ह्या AB ची जी लांबी आहे लेंथ आहे ती त्रिज्या एवढी आहे यातली त्रिज्या कोणती रे त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळाचा बिंदू ह्याला त्रिज्या म्हणतात आणि ह्या दोन त्रिज्या आहेत दोन्ही त्रिज्या कशा आहेत समान आणि ह्या त्रिज्येची लांबी जीवेची लांबी समान सांगितली बरोबर आहे का मग इथं काय लिहायचं आपण ह्या AB ची लेंथ इज इक्वल टू OA इज इक्वल टू OC म्हणजे उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही हे सगळं येणार की काही बॉक्स केलेला इथला आणि नंतर हे लिहायचं का AB ची लांबी त्रिज्येच्या समान सांगितली मग ही AB जीवाय काय त्याची लांबी ह्या त्रिज्या OA आणि OB च्या समान आहे OA आणि OB काढायचं मग मला सांगा ह्या तिन्ही बाजू एकूण झाल्या काय म्हणजे ट्रायंगल OAB त्रिकोण OAB हा कसला त्रिकोण होणार मराठी मीडियम मध्ये तिन्ही बाजू समान असल्यावर समभुज आहे is an equilateral triangle सेम वाले काय ना is an equilateral triangle equilateral म्हणजे इक्वल साइड सांगा मला सांगा त्याच्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचं मेजर 60 डिग्री समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश कोणाच्या समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती असणार आहे 60 हे पण 60 अंश हे पण 60 अंश हे पण 60 अंश काढायचं नाही का तिन्ही कोणाचे माप 60 होणार का नाही मग आपला पहिला अँगल कुठला विचारला बघा कोण AOB सांगा कोण AOB किती आहे कोण AOB बरोबर 60 अंश का समभुज त्रिकोण आहे ना इज अँड मराठीमध्ये सेमला सांगलेला इक्विलॅटरल ट्रायंगल कसला ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल मग त्याचं बेस किती आहे 60 दुसरा आकडा काय विचारला अँगल CB
जो विचारलाय तो सी सी तो वर्तुळावर आहे का वर्तुळाच्या बाहेर आहे का वर्तुळाच्या आत आहे ऑन सर्कल का एक्सटेरियर पॉइंट आहे का इन सर्कल पॉइंट आहे मधला बिंदू सी ऑन सर्कल ऑन सर्कल आहे का नाही सर्कल वर आहे का नाही पण बिंदू वर्तुळावर आहे का नाही मग त्याचं माप त्याच्या समोर कंस कुठला बघा कंस म्हणजे वर्तुळाची कडा समोर एबी एबी का नाही त्या एसीबी च्या समोर कंस कुठला कंस म्हणजे वर्तुळाची कडा आर्क एबी ना त्याच्या काय असतं निम्म माप असतं मग आता ह्या एबी चं माप माहिती आहे का तुम्हाला पण हा केंद्रीय कोण माहिती आहे का केंद्रबिंदू शास्त्राला कोण मग या केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या संगत लघुकंसाचं माप कसं असतं समान मगच पाहिले आपण सेंट्रल अँगल आणि इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क आर इक्वल काय शंका याच्यामध्ये कसं येतं सांगा मग मेजर आर्क एबी बरोबर अँगल एओबी सेमोले मेजर आर्क मराठीत माप कंस एबी बरोबर कोण एओबी मग कोण एओबीचं माप किती आले आपल्या 60 पहिल्यांदा उत्तर मिळालं ना आपल्याला इथं आता दुसरा आकडा चाललाय आपला मेजर आर्क एबी बरोबर किती आला 60 मराठी मीडियम वाले इथे काय लिहायचं कंस शब्द फक्त काय सांगता तुम्हाला आता कंस एबीचं माप 60 आलं का नाही मग आता तुम्हाला हे पण आकडा विचारला इथं आर्क एबी ऐका नाही आर्क एबी विचारलाय ना तुम्हाला कंस एबी मग त्याचं माप मिळालं तुम्हाला 60 एक कितव्याचं उत्तर झालं तिसऱ्याचं आता दुसऱ्याचं काय सांगा दुसरा आकडा काय विचारलाय कोण एसीबी मग अँगल एसीबी इज इक्वल कोणाचा माझा बिंदू सी ना तो वर्तुळावर आहे ना त्याच्या समोरील कंस कुठला एबी त्याच्या काय असतो निम्म असतो मग लिहायचं कसं अँगल एसीबी इज इक्वल 1/2 into मेजर आर्क एबी मराठी मीडियम वाले फक्त आर्कच्या जागा कंस लिहायचं कुणाला काय याच्यामध्ये शंका आहे का ते आपण प्रमेय पाहिलेला आहे त्याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल थेरम रिझन काय लिहायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अंतर्लिखित कोनाचे प्रमेय मराठी काय म्हणतात त्याला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय मग सांगा अँगल एसीबी चा माप काय ना कोन एसीबी बरोबर 1/2 गुणिले माप कंस एसी म्हणजे मेजर आर्क एसीबी दिला आपल्याला 60 मग 2 नी 60 ला जर कॉन्फिडन्स मारली तर मग अँगल एसीबी किती येणार 30 डिग्री काय शंका आहे का कोणाला याच्यामध्ये आता ह्याचं माप मिळालं ह्याचं माप मिळालं ह्याचं माप मिळालं राहिला एकच आर्क एसीबी आता आर्क एसीबी तुम्ही लय वेळा काढणार नाही आर्क एसीबी एवढा भला मोठा विचारलाय पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 त्याच्यातून तुम्हाला या कंसाचं माप किती दिलेलं आहे 60 अंश मग राहिलेल्या कंसाचं माप किती असणार 360 मधून हा 60 काय करायचं मायनस म्हणजे मेजर आर्क एसीबी माप कंस एसीबी बरोबर किती येणार 300 कळलं सगळ्यांना फार सिंपल लिहायचं कसं तर बघा असं सगळ्या खाली मेजर आर्क एसीबी प्लस मेजर आर्क एसीबी प्लस मेजर आर्क एबी बरोबर पूर्ण वर्तुळ झालं ना 360 सेम वाले फक्त मराठी मीडियम वाले फक्त आर्कच्या जागेला कंस म्हणायचे वाचताना माप कंस म्हणा सेम वाले मेजर आर्क म्हणणार आता याच्यात माप टाका मेजर आर्क एसीबी आपल्याला पाहिजे अधिक मेजर आर्क एबी आपल्याला किती आलेले 60 अंश बरोबर 360 आता अधिक 60 तिकडे गेल्यावर काय करायचं मेजर आर्क एसीबी बरोबर 360 minus 60 मेजर आर्क एसीबी बरोबर 360 minus 60 is equal to 300 degree मराठी मीडियम वाले इथं फक्त कंस शब्द लिहायचा कळलं सगळ्यांना काही शंका आहे याच्यामध्ये अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट एमपी गणित आहे बघा हे
असं करायचं. आतापर्यंत तुम्ही खूप छान प्रकारे लेक्चर केलेलं आहे, ऐकलेलं आहे. आता 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक मिळणार आहे. 5 मिनिटानंतर परत तुम्ही लाईव्ह सगळ्यांनी यायचं आहे. ओके, सर पण लाईव्ह येणार आहेत. 5 मिनिटं तुम्हाला आता ब्रेक मिळत आहे. ओके, अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो, ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन
3.4 मध्ये दुसरं एक्झाम्पल, सरासरीच्या 3.4 मधलं दुसरं एक्झाम्पल, दुसरं उदाहरण काय मिळेल बघा. अशी आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये, या फिगर मध्ये क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस ही द सायक्लिक आहे. हा पीक्यूआरएस काय आहे? सायक्लिक आहे. आणि सायक्लिक म्हटलं की त्याच्या सम्मुख अँगलची, मराठीत त्याला काय म्हणतात? सम्मुख, म्हणजे समोरासमोरील कोणांची बेरीज काय असते? 180 अंश. आता हे झालं मराठीत. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल. सम्मुख ऑपोजिट अँगलची बेरीज किती असते? 180. कळते? मग सम्मुख कोणाची बेरीज 180 असते. मग आपल्याला त्यात एक अँगल दिले बघा, अँगल PSR, म्हणजे मधला पॉइंट कुठला आहे? यस. बघा PSR म्हणजे हा अँगल किती आपल्याला? 110. पहिला अँगल कुठला विचारला बघा आपल्याला? मेजर अँगल PQR हा अँगलचं मेजर विचारलं. हो, मला सांगा अँगल S चा अपोजिट अँगल Q आहे, म्हणजे त्या दोन अँगलची बेरीज काय सांगायची? 180. त्याला रिझन लिहायचं बायसायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. मराठीत त्याला म्हणतात चक्रीय चौकोनाची प्रणाली. उत्तराची सुरुवात तुम्हाला माहिती आहे कशी करणार? सांगा. पहिलं वाक्य, क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस इज अ सायक्लिक. मराठीमध्ये चौकोन पीक्यूआरएस हा चक्रीय चौकोन आहे. आता अपोजिट अँगलची बेरीज 180. समोरासमोरील कोणाची बेरीज 180, म्हणजे हा दिलेला अँगल आणि विचारलेला अँगल, ह्या दोन अँगलची सम काय सांगायची? 180. सांगा पाहू मग. अँगल PSR प्लस अँगल PQR. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 110 बाय थेरम. कुणाचं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं. मराठीमध्ये मला चक्रीय चौकोनाचं काम आहे. मग अँगल PSR आपल्याला 180 अंश दिलेला आहे, हो की नाही? आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे तो, प्लस अँगल PQR इज इक्वल टू 110. आता आपल्याला अँगल PQR चं मेजर करायचं आहे. या दोघांच्या मध्ये प्लसचं साइन आहे, म्हणजे प्लस 110 तिकडे गेलं काय होणार? तिकडे म्हणजे नेमकं कुठे रे? इक्वल चिन्हाच्या RHS साइड, राईट हँड साइडला उजव्या बाजूला जाणार आहे, म्हणजे 180 च्या पुढे येणार आहे आपण. मग ह्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँडला कोण राहणार? अँगल PQR इज इक्वल, हे 180 आहे तसं प्लस 110 तिकडे गेले काय झालं? मायनस 110. therefore angle PQR is equal to 70 degree. हे झालं पहिल्याचं आन्सर. दुसरा काय विचारलं बघा? मेजर R PQR. R म्हणजे किती असणार आहे? वर्तुळाची कडा. मेजर R PQR विचारले बघा. आता हा आर्क विचारल्यानंतर आर्कचा फॉर्म्युला नसतो, अँगलचा फॉर्म्युला आहे. मग हा आर्क कुठल्या अँगलच्या अपोजिट आहे? हा आर्क सरळ कुठल्या कोणाच्या तोंडात बसला पाहिजे? ह्या अँगलच्या अपोजिटचा आर्क आहे आणि त्या अँगलचं मेजर आपल्याला 110 दिलेले, 110 डिग्री दिले का नाही? म्हणजे आणि अँगल PSR च्या अपोजिट अँगल बघा, इंटरसेप्टेड केलेला आर्क त्यांनी, आंतरखंडित केलेला हा आर्क PQR. कुणी? अँगल PSR ने आर्क PQR ला काय केलेलं आहे? इंटरसेप्टेड केलेलं आहे. आणि त्या अँगलचा व्हर्टेक्स पॉइंट म्हणजे मेन शिरोबिंदू सर्कलवर आहे, म्हणून त्याचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. त्याला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय म्हणतात. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या काय असतं? हाफ असतं. त्याला बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणतात. मग सूत्र कसं लिहायचं बघा. पहिल्यांदा अँगलचं नाव सांगा. अँगल PSR इज इक्वल 1/2 इंटू कुठला त्याच्या समोर? मेजर R PQR
मेजर आर पी क्यू आर. त्याला रिझन द्या बाय थेरम. मराठी मालिका प्रमेय. काय नाव त्याला? प्रमेय. बोला इकडे काय शंका? हा ह्या कोणाचा मधला बिंदू वर्तुळावर आहे, त्याचा माप त्याच्या समोरील कंसाच्या निम्म असतं. ह्या अँगलचा मधला पॉइंट सर्कलवर आहे, त्यामुळे त्या अँगलचा मेजर त्याच्या अपोजिट आर्कच्या काय असतं? हाफ असतं. म्हणजे ते इंटरसेक्टेड केलेल्या आर्कच्या निम्म असतं. अँगल PSR इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क PQR. बघा आता अँगल PSR इज इक्वल, आपल्याला अँगल PSR चा मेजर दिले येणार आहे, पण त्याच्याकडे टाकून द्यायचं. अँगल PSR चा मेजर किती दिलं आपल्याला बघा? 110 दिलेले, त्याच्याकडे लिहून टाकायचं इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क PQR. आता मला सांगा हे डिवाइड टू इंग्रजीला काय होणार आहे? हे डिवाइड टू इंग्रजीला मल्टिपल होणार का नाही? म्हणजे 110 into 2 मराठीमध्ये 1/2 म्हणजे 1/2 हे भागिले 2 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणल्या मानणार आहे, गुणुले होणार आहे. म्हणजे भागिले 2 इंग्रजीला गुणुले केला आपण, बरोबर चिन्हाच्या पुढे कोण राहिला आता? 1 into a मेजर आर्क PQR म्हणजे 1 मेजर आर्क PQR. आता यांचा मल्टिप्लाय किती होणार? 220 इज इक्वल टू मेजर आर्क PQR. हे झालं तुमच्या दुसऱ्या आन्सर. काय सांगायचं? पहिलं मिळालं, दुसरं मिळालं, तिसरा आर्क काय विचारला बघा? मेजर आर्क QR. हा मेजर आर्क QR विचारला तुम्हाला फक्त एवढाच. आता मला सांगा प्रश्नामध्ये आपल्याला मेन दिलाय काय? सेगमेंट PQ, हा कॉन्ग्रेट सेगमेंट RQ. आता हा सेगमेंट जरी असला तरी ह्या सर्कलची ती कॉर्ड आहे. काय आहे? कॉर्ड. कॉर्डला मराठीत म्हणतात जीवा. आणि ज्यावेळेस हा दोन जीवा एकरूप असतात, मराठी मीडियमवाले नीट ऐका, ज्यावेळेस हा दोन जीवा एकरूप असतात त्यावेळेस त्याच्या संबंधित लघुकंस जे असतात, त्याच्या संबंधित लघुकंस, त्या जीवेमुळे जे काय वर्तुळाची लघुकंस तयार होतात ते लघुकंस काय असतात? एकरूप असतात. हा एक गुणधर्म आहे. सेमले जर टू कॉर्ड्स कॉन्ग्रेट असतील इट्स अपोजिट मेजर आर्क का मायनर आर्क? मायनर आर्क. टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रेट आहेत, इट्स अपोजिट मायनर आर्क आर इक्वल. त्यामुळे त्यांचे मायनर आर्क जे असतात ते सुद्धा काय असतात? इक्वल असतात. ही एक प्रॉपर्टीज आहे, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत कोणाला शंका नसेल. आता पुढे बघा मग काय लिहायचं सुरुवातीला आपल्याला सेम कॉर्ड PQ कॉन्ग्रेट टू कॉर्ड. आपल्याला काय दिलेलं आहे? RQ दिलेला आहे, गिवन दिले आहे मराठी मीडियम वाले सेम वाले गिवन लेक्चर गिवन. देयरफॉर कॉर्ड कॉन्ग्रेट असल्यानंतर आर्क कॉन्ग्रेट असतात म्हणजे आर्क PQ कॉन्ग्रेट टू आर्क RQ. हाच आहे. ह्या कॉर्ड आहे आणि त्याच्या संबंधित मायनर आर्क, हा PQ आणि हा QR कसे असतात? कॉन्ग्रेट. आता मला सांगा ह्या अख्ख्या आर्कचं मेजर किती आले आपल्याला? PQ आर्कचं 220 आले का नाही? मग ह्या दोघांचं काय असतात? निम्म निम्म असतात का नाही? म्हणजे कसं मला सांगा, ह्याला नंबर 1 टाकू आपण, ह्याला नंबर 2 टाकू आपण. फ्रॉम 1 and 2, from 1 and 2 मेजर आर्क PQ is equal मेजर आर्क RQ is equal 1/2 into मेजर आर्क PQR. मराठी मीडियम लक्षात ठेवा, फक्त इथं जिथं आर्क शब्द दिसतोय ना तिथं मराठीत त्याला कंस म्हणतात. कंस काय म्हणतात? कंस 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 कंस. आणि इथं कॉर्ड म्हणजे जीवा, मराठीत त्याला जीवा म्हणतात. जीवा कळतंय ना? मग आता सांगा इथं किंमत टाका. या दोन्ही मेजर आर्कचं मेजर 1/2 into मेजर आर्क PQ आपला किती आलेला आहे? 220 आलेला आहे. 2 ने 220 ला भागले किती येणार आहे? 110.
म्हणजे ह्या आर्कचं मेजर आपल्याला मिळालं का नाही आर्क क्यू आर्क किती आलेला आहे मेजर आर्क क्यू आर्क किती आला 110 इतर याचा therefore मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू 110 डिग्री तुला काय शंका आता आपल्याला तिसरा चौथा का लास्ट काय विचारला बघा मेजर अँगल पी आर क्यू मेजर अँगल पी आर क्यू पी आर क्यू आता ह्या कोणाचा मधला पॉइंट कुठला आहे व्हर्टेक्स पॉइंट बी आर मधला बिंदू बघा ना आर आहे ना तो वर्तुळावर आहे का मग त्याच्या समोरचा आर कोणता हा आर काय बघा ना अँगल पी आर क्यू च्या समोरचा आर कुठला आहे ना त्याच्या काय असणार निम्म कारण का त्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे वर्तुळ असलं त्याच्या समोरील कंसाच्या काय असतं मग निम्म असतं म्हणजे ह्या अँगलचं मेजर त्यांनी इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या निम्म असतं म्हणजे असं सूत्र लिहावं लागलं तुम्हाला हे समजलं असेल सगळ्यांना ओके आता सांगा पाहू कसं याच्या खाली चौथ्याचं उत्तर काढताना सांगा अँगलचं नाव मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल 1/2 इंटू मेजर आर पी क्यू मेजर म्हणजे एम लिहायचं छोट्या कंसात आर मराठीत कंस म्हणतात त्याला पी क्यू याला मेजर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अंतर्गत कोणाचे प्रमाण and therefore measure angle PRQ is equal 1/22 measure PQ ला किती आलेला बघा इथं 110 आलेला ना and therefore measure angle PRQ is equal 55 degree very most important example आहे बघा एसएससी बोर्डाला 3 किंवा 4 मार्क पडण्याची शक्यता आहे म्हणजे बऱ्याच वेळा पडलेले आहे आणि 2022 साठी सुद्धा हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा हे एकदम सिंपल आहे व्यवस्थित आहे तुम्ही मनलावून राहिलं तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल ओके त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण घेतला त्यातला एक्झाम्पल नंबर 3 प्रॅक्टिस आहे 3.4 एक्झाम्पल नंबर 3 आयएमपी करून टाका त्याला व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मार्च 2022 ला गॅरंटेड एग्जांपल पडणारच लय सिंपल एग्जांपल आहे बघा काय सांगितलं त्यांनी बघा क्वाड्रिलॅटरल MRPN is a cyclic angle R is equal to small bracket मध्ये 5x minus 30 degree and angle N is equal to small bracket मध्ये 4x plus 4 find measure angle R and measure of angle N and most important आहे here 100% पडणार परीक्षेला कसला क्वाड्रिलॅटरल सायक्लिक दिसला की त्या अपोजिट अँगलची बेरीज काय असते 180 आता याच्यामध्ये अपोजिट अँगल कशावर ओळखायचे आपल्याला फिगर दिले नाही त्यांनी मग कुठल्या अँगलचं मेजर दिलेलं आहे आर आणि एन पण त्या क्वाड्रिलॅटरलच्या नावामध्ये आर आणि एन हे काय सलग पॉइंट आहेत काय आर दुसरा एक पॉइंट सोडून मग एन मग ह्याला म्हणायचं अपोजिट अँगल म्हणजे आर चा अपोजिट अँगल एन चा अपोजिट अँगल पी आणि ह्या एन चा अपोजिट अँगल आर पी चा एन म्हणजे एम आणि पी ची बेरीज सुद्धा 180 आर आणि एन या अँगलची बेरीज सुद्धा 180 180 अंश मराठी मीडियम मध्ये समोरासमोरील कोण कसे ओळखायचे बघा एम चा समोरासमोरील कोण पी असतो आर चा समोरासमोरील कोण एन असतो हे शेजारचे असलेले बिंदू एम आर पी पी एन हे अपोजिट अँगल होत नाही वाटल्यास तुम्ही आकृती काढून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग आपल्याला डायरेक्ट ह्या दोन कोणाची बेरीज काय सांगायची 180 अंश पण उत्तराच्या सुरुवातीला हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून जर तुम्ही लिहिलं तर त्यांना खूप समाधान वाटेल सांगा क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायक्लिक काही शंका मराठी मीडियम वाले चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे कसला चौकोन चक्रीय इल्ला ना
आता ह्या दोन अँगलची बेरीज 180, दोन कोणांसह बेरीज काय सांगायची 180, सम ऑफ टू अँगल्स 180. सांगा बरं. कोन R प्लस कोन N is equal to 180. Angle R plus angle N is equal to 180 by theorem. प्रमेयानुसार काय सांगता? टाका आता मग. अँगल R च्या खाली आपण ब्रॅकेट टाकायचा, स्मॉल ब्रॅकेट 5x minus 30. अवघड आहे का? परत साइन ची काहीतरी मधलं प्लस. आता अँगल N च्या जागेला काय टाकणार? हा छोटा कंस टाकायचा. काय रे? 4x अधिक 6 बरोबर 180 अंश. आता हा अंश आणि कंस काय ब्रॅकेट काय करायचा? काढून टाकायचा. म्हणजे कसं होतं सांगा? 5x minus 13 plus 4x plus 4 is equal to 180. आता मला सांगा इक्वल चिन्हाच्या लेफ्ट हँड साइडला शक्य भाव म्हणजे सारखे टर्म कॉमन टर्म्स x x वाले ह्या प्लस 4x आणि इथं पण प्लस 5x आहे. प्लस 5x आणि प्लस 4x टोटल काय होणार? प्लस 5x आणि प्लस 4x नाहीच. मायनस 30 प्लस 4 ह्याला कुठं साइन मायनस आणि ह्याला कुठं प्लस. अपोजिट साइन असल्यावर काय होते? सबट्रॅक्ट. अपोजिट साइन आहे पण मग 13 मधून 4 केल्यावर 9. उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 13 च्या नंतर 4 चं 13 च्या नंतर वजा चिन्ह बरोबर 180. लार्जेस्ट नंबरचं साइन लक्षात ठेवा. हे कॉमन टर्म्स आहेत, सारखे टर्म होते. 5x and 4x 9x. आता -13 आणि प्लस 4 हे इक्वल टर्म्स आहेत, है की नाही? फक्त त्यांना चिन्ह कसे आहेत रे? वेगळे. सारखं पद आहे पण वेगळी चिन्ह आहे. पण वेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी करतात. वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 13 तून 4 केले 9 मोठ्या संख्येचं चिन्ह. आता मला सांगा यांची वजाबाकी करायची का? नाही का? हे कॉमन टर्म्स आहेत का? सारखे पद आहेत का? हे x आहे, ही x आहे का? नाही. म्हणून यांची वजाबाकी होत नाही. मग हे वजा नको टाकायचं बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला म्हणजे 180 च्या पुढे खालच्या स्टेपला. मग इथं कोण होणार? 9x. हे इथं लिहायचं का? आता -9 नाही. ते -9 कुठे लिहायचं आपण? इक्वल चिन्हाच्या पुढे म्हणजे 180 आणि -9 तिकडे गेलं काय झालं? +9. मग 9x इज इक्वल टू ह्याची ऍडिंग किती होणार आता? शक्य भाव नाही, कॉमन टर्म्स आहे म्हणजे 189. आता आपल्याला x ची व्हॅल्यू करावं लागेल अगोदर. दोघांच्या मध्ये गुप्त चिन्ह कुठले? गुणाकारचं असतं. मग गुणुले 9 तिकडे गेलं काय होणार? तिकडे म्हणजे कुठं? त्याची साइड चेंज होती ना. बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूकडून तो उजव्या बाजूकडे जाणार आहे. लेफ्ट हँड साइड कडून तो आरेच्या साइडला जाणार आहे. मग मल्टिपल 9 तिकडे गेला काय? 9 तिकडे गेला. मल्टिपल 9 तिकडे गेला काय होणार? डिवाइड होणार ना. 190 त्याला भाग गेलाय 9. x इज इक्वल 9 दुनी 18 9 1 9. काय सांगता? म्हणजे x ची किंमत किती आहे? 21. आपल्याला विचारलंय काय? अँगल R आणि अँगल N चं मेजर. आताशी आली x ची व्हॅल्यू. मग आता अँगल R चं मेजर काढताना अँगल R आपल्याला काय दिलेलं आहे? बघा इथं बघा 5x minus 13. मग अँगल R इज इक्वल मराठीत काय म्हणतात अँगलला? कोन. कोन R बरोबर हे 5 आहे. तसं ह्यांच्यामध्ये गुप्त चिन्ह आहे गुणाकार. x ची किंमत 21 आलेली आहे आणि वजा 13. मग कोन R बरोबर करा गुणाकार 5 1 5 दुनी कळते रे? गुणाकार 21 गुणिले 5 करता येईल गुणाकार. त्याच्यातून वजा काय करायचं? 13. मग अँगल R इज इक्वल टू ह्याची सबट्रॅक्टेड किती सांगा? 92 डिग्री. काय अडचण? मेजर ऑफ अँगल R किती आला? 92 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल N विचारला आपल्याला. आता R आणि N ची बेरीज 180 करणार आहे. वाटतं चला नंबर 1 टाका आपण. पण 180 मधून डायरेक्ट 92 काय करायचं? वजा करायचं. लक्षात येतंय का? म्हणजे अँगल N चं मेजर मिळेल तुम्हाला. नाहीतर परत x ची किंमत टाकत बसा 21 तरी चालेल. पण त्याच्यापेक्षा अँगल N इज इक्वल टू 180 मायनस 92. याला रिझन लिहा फ्रॉम 1. मराठीतून 1 वरून. म्हणजे आपण मेजर अँगल N इज इक्वल टू
180 मधून 92 गेले 88 88 डिग्री कळलं. अरे पॉझिटिव्ह पण 98 संपले बघा. हे परीक्षेला पडण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 6 7 हे पण दोन्ही उदाहरण महत्वाची आहेत. मुलांनो याच्यामध्ये आता पुढचं उदाहरण घेतो आपण. 5वं घेतो. 5वं फार महत्वाचं उदाहरण आहे बघा. आपण जे महत्वाचे उदाहरण ते घेतोय. काय शंका आहे त्याच्यामध्ये नाही ना. सायक्लिक वरती 100% प्रश्न परीक्षेला पडण्याची शक्यता आहे. आता एक्झाम्पल नंबर 5 घेतोय. प्रॅक्टिस आहे 3.4 मधलं. ते फार सिंपल आहे बघा. काय सांगितलेलं आहे इथे ते असं म्हटलेलं आहे की प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. प्रूव्ह दॅट. मग उत्तराच्या सुरुवातीला पहिल्यांदा एक फिगर काढायची रेक्टँगलची. ही काढता रेक्टँगलची फिगर काढता येईल. त्याचा इच अँगल काय असतो रे 90 डिग्री असतो का नाही. मग गिव्हन 5वं एक्झाम्पल त्याचा आन्सर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. गिव्हन काय लिहायला सांगा. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टँगल. मराठी मीडियम वाले गिव्हन ला काय म्हणतात रे पक्ष. चौकोन एबीसीडी हा आयत आहे. काय आहे रेक्टँगल ला मराठीत काय म्हणतात आयत. आणि साध्य मराठीत साध्य म्हणतात. इंग्लिश मध्ये टू प्रूव्ह. काय म्हणतात टू प्रूव्ह. रेक्टँगल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. रेक्टँगल एबीसीडी इज अ सायक्लिक. rectangle ABCD is a cyclic. मराठी वाले आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे. हे आपण सिद्ध करणार आहोत. आता पाहिजे आपल्याला प्रूफ. इंग्लिश मध्ये प्रूफ म्हणतात. मराठी त्याला शुद्ध सिद्धता म्हणतात. कारण सिद्धताची सांगा पाहता. सुरुवातीला पहिलं वाक्य द्यायचं. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. आयत आहे. पण त्याच्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं 90 अंश. हे कशात दिले तुम्हाला गिव्हन. म्हणजे सांगा प्रत्येक कोण म्हणजे कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर कोण D बरोबर 90 अंश. आता तुम्हाला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टीज काय रे. जर ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी आले सम्मुख कोणांची बेरीज जर 180 आले तर त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. बरोबर आहे. ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी जर असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. म्हणून सांगा मग आता कोणाकोणाची बेरीज बघा बरं. अँगल A प्लस अँगल C is equal to 90 plus 90 is equal to 180. दूसरा राहिलेला अँगल B प्लस अँगल D is equal सुद्धा 90 plus 90 is equal to 180. म्हणजे आपण खाली वाक्य लिहायचं मग opposite angles are supplementary angle of rectangle. काय लिहायचं मला सेंगवाले नीट आहे का. therefore opposite angles are supplementary angle of rectangle. Therefore rectangle ABCD is a cyclic quadrilateral. समजलं सगळ्याला प्रूव्ह झालं. मराठी मध्ये काय करणार. म्हणून आयताच्या सम्मुख कोणांची बेरीज किंवा आयताचे सम्मुख कोण हे पूरक कोण आहे. आयताचे समोरासमोरील कोण हे पूरक कोण आहे. म्हणून आयत आयत एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. समजलं सगळ्यांना. तरी मोस्ट इम्पॉर्टंट हे एक्झाम्पल. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे 2 एक्झाम्पल घेणार म्हणजे आपला हा चॅप्टर जवळपास संपल्यात जमाय बघा. आता त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे बघा की तुम्हाला अँगलचं मेजर करणं फार महत्त्वाचं आहे बघा. एक्झाम्पल नंबर पुस्तकातलं 7वं अगोदर घेतोय.
एक त्यांनी फिगर दिलेली बघा, त्याला नाव दिलेले बघा एन ई एम एफ आणि एस, आणि क्वेश्चन मध्ये सांगितले त्यांनी बघा इन फिगर मेजर आर एन एस is equal to 125 degree, measure R here is equal to 37 degree, find measure of angle NMS. फिर मोस्ट इम्पॉर्टंट आहे 100% आतापर्यंत एसएससी बोर्डाला लागोपाठ 3 वेळा पडले, 3 मार्काला फार महत्त्वाचे एक्झाम्पल आहे बघा. इथं काय, इथं एकच अँगल विचारला, ह्याच्यातच 2-3 प्रश्न पण विचारतात, पण अगोदर एक समजून घ्या, ह्या अँगलचा मधला पॉइंट कोणता आहे? यम आहे का? कुठे यम? तो सर्कलच्या एक्सटेरियर पॉइंट आहे. मग सर्कल मध्ये साइन मायनस तर दिसेल तुम्हाला. मग ह्या दोन आर्कची काय करायची, सबट्रॅक्टेड करायची आणि त्याला डिवाइड बाय 2. कोणाचा मधला बिंदू यम तो वर्तुळाच्या बाहेर आहे बघा. जर वर्तुळावर असता तर आपण त्याच्या समोरील कंसाच्या निम्म केला असता. आता हा कोणाचा मधला बिंदू यम वर्तुळाच्या बाहेर आहे, बाहेर असल्यामुळं तुम्हाला वर्तुळात पण वजाचं चिन्ह दिसतंय का नाही? म्हणजे ह्या दोन कंसाची काय करायची, वजाबाकी करायची आणि त्याला भागिले 2. वजाबाकी करताना मोठ्या कंसातून लहान कंस काय करायचा, वजा. आता बघा, हा एक कंस, हा एक कंस, हा मोठा कंस आहे आणि हा छोटा कंस आहे. मग मोठ्या कंसातून लहान कंस काय करणार आहे, आपण वजा करणार आहे. मग लिहायचं कसं बघा, पहिल्यांदा अँगलचं नाव सांगा. मेजर अँगल एनएमएस इज इक्वल, एक सरळ रेष सोडायच्या अगोदर मोठा कुठला रे, 125 डिग्रीचा का 37 डिग्रीचा, हाच मोठा असतो ना एनएस. मेजर आर एनएस, मराठीमध्ये फक्त इथं कंस शब्द येणार आहे, माप कंस एनएस वजा माप कंस एफ. मराठीमध्ये कंस म्हणतात सेम वाले आर्क. मेजर आर एफ त्याला डिवाइड बाय 2 असा का पडता. अँगल एनएमएस इज इक्वल टू मेजर आर्क एनएस किती आपला 125 मायनस 37 त्याला डिवाइड बाय 2. अँगल एनएमएस इज इक्वल, याची सबट्रॅक्टेड किती बघा 88 त्याला डिवाइड बाय 2. 125 मधून 37 सबट्रॅक्ट करताय ना सर्वांना, ते सांगायची आवश्यकता आहे का? वजाबाकी किती का बघा, 125 वजा 37 करताना 5 मधून 7 जात नाहीयेत, मग हातच्या घ्यावा लागतो. कॅरी म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये काय, 15 मधून 7 गेले, इथं घेतल्या हातच्या पुढे कमी करतात, मग 1 मधून 3 जात नाही, मग हातच्या पुढे घ्यायचा, 11 मधून 3 वजा करा, इथं घेतल्या हातच्या पुढे गेले काय करणार, 0ला 0 म्हणजे वजाबाकी केली 88, त्याला भागिले 2 आहे अजून. therefore मेजर अँगल एनएमएस किती येणार सांगा, 44. तरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, की 100% परीक्षेला महत्त्वाचं उत्तर नाही बघा. हे तरी पडतं किंवा त्याच्या पुढचं तरी एक पडतं बघा. त्याच्या पुढचं उदाहरण काय बघा, लगेच समजून सांगतो. हे समजलं सर्वांना? ओके, छान. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे, त्या 2 एक्झाम्पल पैकी एसएससी बोर्डाला परीक्षेला बऱ्याच वेळा टाकलेलं बघा त्यांनी. A C D E B आणि क्वेश्चन काय दिला बघा, chords AC and chord DE, chords AC and DE intersect at B if angle ABE is equal to 108.
degree measure AE is equal to 95 degree. Find measure arc DC. आता इथं आपल्याला एका अँगलचं मेजर दिलं, एका आर्कचं मेजर दिलं, दुसऱ्या आर्कचं विचारलंय. पण मेजर आर्क एई कुठे? हा दिसतोय 95 दिलेले. अँगल एबीई कुठे? एबीई ह्या अँगलचं मेजर किती दिले? 100. आता बी हा काय सेंटर पॉइंट नाहीये, लक्षात ठेवा. सेंटर पॉइंट नाहीये बी हा इंटेरियर पॉइंट आहे, सर्कलच्या आतमधला पॉइंट आहे. आता मेजर ऑफ ए कुठे? 95. मेजर ऑफ डीसी तुम्हाला हा विचारलेला, हा आत तुम्हाला विचारलेला. मग अशा वेळेस लक्षात ठेवा, ज्यावेळेस अँगल दिलेला असतो त्यावेळेस अँगलचा मधला पॉइंट पाहिजे कुठे येतो? तो सर्कलच्या आतमध्ये आहे पण सेंटर पॉइंट नाही. अशा वेळेस त्या अँगलचं मेजर त्याच्या अपोजिट आर्क आणि त्याच्या अपोजिट अँगलचा अपोजिट आर्क यांच्या बेरजेच्या निम्म असतं, यांच्या समच्या हाफ असतं. म्हणजे मला सांगण्यात आहे अँगल एबी चाच फॉर्म्युला लिहावा लागणार आहे तुम्हाला की ह्या आर्कची ह्या आर्कची सम करायची आणि त्याला डिवाइड बाय 2. म्हणजे कोणाचा फॉर्म्युला लागणार आहे? ह्या अँगलचा. कधी कधी परीक्षेत तुम्हाला अँगल देत नाही, दोन्ही आर्क देतात हे आणि अँगलचं मेजर विचारतील. कधी कधी एक अँगल देतील, एक आर्क देतील, दुसरा आर्क विचारतील. पण जरी अँगल दिला तरी अँगलचा मधला पॉइंट बी सर्कलच्या आतमध्ये आहे पण तो सेंटर पॉइंट नाहीये, लक्षात ठेवा, केंद्रबिंदू नाहीये. अशा वेळेस ते सूत्र लिहायचं कसं बघा. कोणाचं नाव सांगा की अँगल एबीई इज इक्वल, रेश वाढायची कशी सरळ, त्या दोन आर्कची सम सांगा. आता मेजर आर्क एई प्लस मेजर आर्क डीसी त्याला भागिले 2. मराठी मीडियममध्ये कळलं का बघा. अँगल कोन एबीई बरोबर माप कंस, कंस शब्दाला फक्त इथं एई अधिक माप कंस डीसी त्याला भागिले 2. आता माप टाकायचा. कोण एबी चं माप किती दिलं आपल्याला? 108. ह्याच्या खाली 108. त्याचं माप दिलं त्याच्या खाली आलं पाहिजे ना, बरोबर चिन्ह. मेजर आर्क एई किती दिलं आपल्याला? 95 अधिक मेजर आर्क डीसी आपल्याला काढायचा, तो जसाच्या त्याला भागिले 2. आता हे भागिले 2 बरोबर चिन्हाच्या 108 कडे आणला होणार आहे, गुणिले होणार आहे, डिवाइड 2 लेफ्ट हँड साइड ला आणणार आहे, मल्टिप्लाय. मग 108 गुणिले 2 बरोबर चिन्हाच्या पुढे कोण राहणार आहे? 95 प्लस मेजर आर्क डीसी. मग याचा मल्टिप्लाय केला 82 16 चले 200 त्यात एक मिळाला 1 2 1 2 बरोबर 95 अधिक मेजर आर्क डीसी. आता ह्या दोघांच्या मध्ये प्लस साइन आहे, मग हे प्लस 95 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणल्या काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे 216 मधून 95 काय करायचं? वजा करायचं. बरोबर चिन्हाच्या पुढे कोण राहणार? मेजर आर्क डीसी. मग याची सबट्रॅक्टेड करा, जी सबट्रॅक्टेड येईल ती काय असणार आहे? किती करता येईल ना? सांगा किती येणार? 6 5 गेले 11 9 गेले 2 121 इज इक्वल टू मेजर आर्क डीसी. बोला काय शंका याच्यामध्ये? कोणाला शंका असेल तर कळवा. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते एक्झाम्पल हे समजलं. अशा प्रकारे चॅप्टर नंबर 3 वरती या ठिकाणी प्रॅक्टिस 3.4 सुरू आहे. 3.5 हा कट अभ्यासक्रमातून मार्च 2020 21 आणि 21 22 साठी. ओके.